आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी ठाम निश्चय केलाय। त्यामुळे बाप्पाच्या पाठीमागे आम्ही पूर्ण ताकदीने राहणार आहोत। आपल्याला सगळ्यांना आपले आपले गाव सांभाळायचे, 100% मतदान करून घ्यायचंय, बोगस मतदान होऊ द्यायचं नाही कुठंच। आणि ही जी टीम आहे काका, ही निडर आहे, कुणालाही न भिणारी। आपण जसं म्हणलात की तुम्हाला फोन येतील किंवा आले असतील किंवा आप्पाच्या मागे लागले असतील, सगळे थकले आम्हाला फोन करून मॅनेज करायचे प्रयत्न करून, पण हे हाडामासाचे आणि मनातून प्रेम करणारे हे मित्रमंडळ आहे काका। आणि त्यामुळे इथं कुठलाच त्यांचा पत्ता चलत नाही। चलवून बघायचे प्रयत्न केले पण चलत नाही, चालणार नाही। आता एकच पत्ता चालवायचा ठरविला आम्ही सगळ्यांनी, बाप्पाचा पत्ता। आणि बीड लोकसभेमध्ये बजरंग बाप्पांना आपल्याला बहुमताने निवडून आणायचंय, हा निश्चय आम्ही केलेला आहे। राहिला दुसरा विषय, विधानसभा तर आम्ही लढवायचं ठरवलेलं आहे। मित्रमंडळानं आम्ही लढवणारच आहोत। येणारा काळ ठरवेल आपल्याला कोणता पक्ष घ्यायचा आहे किंवा कोणत्या पक्ष आपल्याला तिकीट देणार आहे ते। पण मित्रमंडळाचं काम, सामाजिक जे काम आहे या पुढच्या काळात चालू राहणार आहे। लोकसभा संपल्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील साहेब जे सांगतील ते आंदोलन आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचे आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ती आरक्षणाची लढाई लढायची आहे, हेही आमचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे।